मी जर इथून उडी मारून जर म्हशीच्या शिंगावर पडलो तर काय होईल? आता मला सांगा, तो बसलाय गच्चीत, काही गरज आहे का? आता ते मोकळं डोकं म्हणजे सैतानाचं घर असतं, तसला तो प्रकार. तर त्यानं असा सहज विचार केला, जवळजवळ 6 महिने विचार केला. उठायचं, चहा प्यायल्यावर जाऊन बसायचं, ती म्हैस खायला जायची. तो विचार रोज विचार करायचा. एक दिवशी म्हणाला, आता हा विचार आपण अंमलातच आणूया. म्हणून त्यानं काय केलं, एक दिवशी ती म्हैस खायला चाललेली, मारली उडी, शिंगावर उडी मारली. शिंगावर उडी मारला तर ती काय, ती घेणार आहे का म्हैस त्याला? नाही ना. तिनं तिचं रूप दाखवलं, उड्याच मारायला लागली ती, निहून त्याला आदळवलं, आपटवलं, पडला झडला, त्याला खूप लागलं. बघा आता ही फजिती केवढी झाली, वाईट म्हणजे व्यर्थ विचारांची वाईट फजिती असती. लोक आले, म्हणाले, काय म्हणतात बाबा, हे काय आपल्या वयात हे शोभतंय का असलं, काय तुम्ही करताय, काय काम नाही म्हणून, हे असलं काय उद्योग, जरा काय तर थोडं तरी विचार करायचा हे काम करताना. तो म्हणला, 6 महिने झाले मी या गोष्टीचा विचार करते, मी नंतर हे झाले असं. म्हणजे तो तिथे दृष्टांत आहे असा तो. किंवा काही गोष्टींचा विचार सतत करा, थोडाफार करावा. मग त्या कुठल्या गोष्टी आहेत तर संपत्ती, संतती, प्रकृती आणि असे 3 ते 4 विषय येतात. तर संपत्ती म्हणजे आपण कुठल्या मार्गाने धन कमवतोय किंवा तो कुठं आपण पैसा वापरतोय, ह्या गोष्टीचा आपण विचार करायलाच पाहिजे. किती संपत्ती आहे, कुठं जाते, कशी येते, असं. त्याच्यानंतर संगत महत्वाची. आपण कुणाच्या संगतीत राहतोय, कुणाच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर आपण कुठल्या गोष्टीपर्यंत पोहोचू शकतो. त्याची संगत केली वाईट होणार, चांगल्याची संगत केली चांगलं होणार. ह्या गोष्टीचा माणसाने विचार करायलाच पाहिजे, थोडा तरी करायला पाहिजे. त्याच्यानंतर संतती म्हणजे आपल्याला मुलं किती आहेत बाबा, किती होतील किंवा काय, मग त्यांचं आरोग्य कसं, त्यांचं शिक्षण कसं, त्यांच्या संस्कार त्यांच्यावर कसे केले पाहिजे, ती कसे घडतील, याचा विचार करायलाच पाहिजे. कारण नुसते मुलं झाली काम संपलं असं नाही ना. हा विचार माणसाने थोडा तरी करायलाच पाहिजे. आणि सगळ्यात शेवट म्हणजे प्रकृतीचा विचार करायला पाहिजे. म्हणजे आपण किती खाल्लं पाहिजे, शरीर आपलं कसं आहे, आरोग्य कसं राखलं पाहिजे, जेणेकरून आजारापासून लांब राहिलं पाहिजे. ह्या गोष्टींचा माणसाने विचार करायला पाहिजे थोडा तरी. आणि तिसरा प्रकार म्हणजे माणसाने सतत विचार करावा, क्षणोक्षण ह्याची करावा विचार करावा. पार भवसिंधू हा आपल्याला मनुष्य देह मिळाला, ह्या मनुष्य देहामधनं आपल्याला जर जन्म आणि मृत्यू एवढा आपला अंतर आहे. मग जन्माला यायचं, मग आपण हे कशासाठी जन्माला आलोय, जन्माला येऊन आपल्याला जायचंय कुठं, करायचंय काय, ह्या गोष्टीचा माणसाने सतत विचार करायलाच पाहिजे. कारण जर हा विचार नाही केला तर आयुष्य व्यर्थ जातंय ना आपलं. मोक्ष तर माहीच नाही, पण व्यर्थच आहे आयुष्य आपलं सगळं. म्हणून माणसानं जन्माला आल्यानंतर कुठून आलोय, जायचंय कुठं, येऊन करायचंय काय, ह्या गोष्टीचा क्षणोक्षणी विचार करायलाच पाहिजे. किंवा हा संसार आहे आपल्याला, संसारूपी जन्म मृत्यूचं हे रहाटगाडे, ह्याच्यात मग सुटका झाली पाहिजे ना. का आलंय तसं गेलंय, त्याला काय अर्थ नाही बघणार. म्हणून ह्या गोष्टीचा क्षणोक्षणी माणसाने विचार करायलाच पाहिजे. आणि हाच विचार करण्याची गोष्ट मनुष्याला सामर्थ्य दिले देवाने, विचार करण्याची ताकद मनुष्याला दिली. म्हणून तुकोबराय ह्या अभंगातनं आपल्याला विचार करण्यासाठी प्रवृत्त करतायत, ही मनुष्याला प्रवृत्त करतायत. मग तेच अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबराय सांगतायत की क्षणोक्षण काय, सारासार विचार करा, उठाउठी म्हणजे सतत उठता बसता तुम्ही क्षणोक्षणी हा विचार करा. काय विचार करा तर सार आणि असार काय आहे याचा विचार करा. आता ते कसं असेल तर सार आणि असार म्हणजे काय तर आपल्याला उदाहरणं माहिती आहेत. बदाम खातो आपण, बदाम जे ते कवच असतं ते फेकून तो बदाम खातो, ते कवच म्हणजे असार आणि बदाम म्हणजे सार. खारीक खातो, खारकीचं वरचं आवरण म्हणजे ते खारकीचं वरचं आवरण सार आहे, पण त्यातलं बी म्हणजे असार. आता आंबा काय तर आंब्याचं वरचे साल आणि आतली कोई म्हणजे असार आहे. पण ह्या दोन्ही असार गोष्टी सोडून जे मधलं सार राहते ते म्हणजे अमृत, म्हणजे गाभा जो राहतोय तो म्हणजे आंब्याचा सार आहे. आता पेढा खातो, पेढा म्हणजे पेढ्यात असार असं काहीच नाही, सगळं सारच. तसं आपण ह्या संसारामध्ये राहतो, तर हा संसार म्हणजे असार आहे. या संसारामध्ये असणारे एकमेव भगवंताचं नामस्मरण म्हणजेच एक सार आहे. बरोबर. फलकट तो संसार, सार तो भगवंत, असं प्रमाण. म्हणून असा हा संसार जो आहे तो सगळा आपला म्हणजे संसार जो आहे तो सगळा असार आहे. मग सार आणि असाराचा विचार काय तर सार असणारं भगवंताचं नामस्मरण. आता आपण विचार केला सार भगवंताचं नामस्मरण आहे, नामस्मरण करणं किंवा विठोबाचं नामस्मरण, देवाचं नाम म्हणजे सार आहे. मग हा सार असणारं भगवंताचं नामस्मरण तुम्ही कंठामध्ये धारण करा आणि भगवंताचं अखंड नामस्मरण करा. अभंगाचं पहिलं चरण. बरोबर. सारासार विचार करा, उठाउठी नामधराखंडी विठोबाचं, असं. ह्याच्या सुरुवातीला पण आहे बरंच प्रस्तावनेचं आहे. परत तिथं मध्ये मग म्हणजे आता नाही का, देवानं सृष्टी निर्माण केली, या सृष्टीमध्ये मनुष्याला जन्म दिला, प्राणी पशु पक्षी सगळ्यांना जन्म दिला. आता ह्यामध्ये काय केलं तर आपल्याला दुर्लभ असणारा मनुष्यदेह मिळाला. मनुष्यदेह मग नरदेह दुर्लभ जाणं शतवर्षाची गणना, तर यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना, असा दुर्लभ असणारा नरदेह आपल्याला मिळाला. बरं, नुसता नरदेह मिळाला म्हणजे मोकळा नरदेह मिळाला का तर नाही, या नरदेहामध्ये दुर्लभ असणारे अवयव पण आपल्याला मिळाले.
ते कुठली तर दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोला या वचन दिले जेणे तू जोडसे नारायण नाशे जीवपण भवरोग. हात पाय कान डोळे नाक एवढे सगळे मौल्यवान अवयव आपल्याला दिले. किंवा जर जेवण आपल्याला हा नरदेह दिला ह्याचा कुठला टोल घेतला का, टोल म्हणजे नाही का आपण एवढे वर्ष आयुष्य जगतोय, हा देह दिला गेला आपल्याला, म्हणजे विनामूल्य विनाशुल्क हा देह आपल्याला दिला गेलाय. मग आता ह्या देहाचा उपयोग करायचा कशासाठी? हात कशासाठी दिले तर भगवंताच्या भजनामध्ये टाळी वाजवण्यासाठी दिले. कान कशासाठी दिले तर कान आपल्याला श्रवणासाठी दिले. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे नाम, विठोबाचे गुण ह्याच्यासाठी आपल्याला कान दिले. मुख कशासाठी दिलं तर भगवंताचं नामस्मरण गाण्यासाठी दिलं. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भावे ते. परत पाय कशासाठी दिले? तीर्थयात्रेमध्ये चालण्यासाठी, कीर्तनामध्ये नाचण्यासाठी, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान. हात टाळी वाजवण्यासाठी दिले. डोळे भगवंताचं रूप पाहण्यासाठी दिलं. डोळे तुम्ही सुख पहा विठोबाचे मुख, म्हणजे असं. म्हणजे हे सगळे अवयव आपल्याला ह्या म्हणजे भगवंताच्या सेवेमध्येच घालवण्यासाठी दिले आपल्याला. मग जर नाही आपण ह्या अवयवांचा उपयोग चांगल्यासाठी केला तर हे सगळे व्यर्थच आहेत ना. आहेत अशी लोक ज्यांनी कधीच या गोष्टीचा फायदा देवाच्या नामस्मरणासाठी किंवा देवभक्तीसाठी केला नाही, त्यांचं आयुष्य व्यर्थ झालं. मग कुणाचे डोळे गेले, कुणाचं काय केलं, कुणाला काय झालं, असे व्यंगन असे झालं. पण कधी कधी म्हणजे बघा आता आपल्याला चांगल्या व्यक्तीला हा नरदेह दिलाय किंवा एवढे छान अवयव दिलेत, आता ह्याचं महत्व कुणाला कळणार आहे? जर एक त्या अपंगत्व व्यक्तीला विचारून बघा, त्याला त्याच्या अवयवाचं महत्व किती आहे. हा पण आपल्याला एक ते मग ह्या गोष्टींची सार्थकता कधी आहे? तुम्ही जर हे अवयव देवानच दिले, मग त्याच्या भजनामध्ये त्याच्या सेवेमध्ये जर तुम्ही ते घातलं तरच त्या अवयवाची सार्थकता आहे. मग झालं. आता आपल्याला मनुष्यदेह मिळाला, पशुपक्ष्यांनाही मनुष्यदेह मिळाला. आपणही अन्न खातो, पक्षी प्राणी अन्न खातात. आपणही झोपतो, तेही झोपतात. आपल्याला ही आरामाची गरज, त्यांनाही आरामाची गरज आहे. आपल्याला मुलं बाळ होतात, त्यांना मुलं बाळ होतात. पण यामध्ये वेगळं काय दिलं? काय दिलं वेगळं? तर आहार निद्रा भय मैथुन सर्व योनीचे समसमान मनुष्य देहीचे ज्ञान तेही सर्वथा आहे ते प्रमाण, तेही जाणं सर्वथा असं. मग वेगळं काय दिलं तर मनुष्य देहाला बुद्धीचं सामर्थ्य दिलं, विचार करण्याचं सामर्थ्य दिलं, ज्ञान घेण्याचं सामर्थ्य दिलं. मग हे तुकोबरायचे पशुपक्ष्यांना सांगतायत का की तुम्ही या कीर्तनाला बसा, तुम्ही या टाळी वाजवा? त्यांना नाही हो, त्यांच्यामध्ये बुद्धीच नाही, त्यांना ज्ञानच नाहीये, त्यांना विचार करण्याची क्षमताच नाहीये. त्यांना उपदेश करूनही अर्थ नाही, उलटे ते मनुष्य प्राण्यापेक्षाही उत्तम वृत्तीनं त्यांचं आयुष्य जगतायत. आपल्यापेक्षाही त्यांच्यामध्ये चांगल्या भावना आहे, आपल्यापेक्षा ते खूप चांगल्या पद्धतीनं जगतायत ते. पण मनुष्य प्राण्याला विचार करण्याचं सामर्थ्य देऊनही मनुष्य प्राणी योग्य प्रकारे वागला जात नाहीये. म्हणून तुकोबराय या भागातनं मनुष्यालाच सांगतायत. का सांगतायत तर मनुष्याला विचार करण्याची शक्ती दिली, बुद्धीचं सामर्थ्य दिले, म्हणून तुकोबराय फक्त मनुष्यालाच म्हणजे उपदेश करतायत. काय उपदेश करतायत तर विचार करा. आता विचार करण्याच्या पद्धतीने जसं मागे सांगितलं तसं की किती विचार काही गोष्टींचा करावा, काही गोष्टींचा करू नये, काही गोष्टींचा सतत करावा. जसं विचारावर माणसाच्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. विचार, चांगल्या गोष्टी ऐकल्या की आपले विचार शुद्ध होतात, चांगलं खाल्लं की आपले शरीर शुद्ध होतं. आणि विचार आणि शरीर शुद्ध ठेवलं तर आपलं आयुष्य शुद्ध बनतं. म्हणजे विचार आणि शरीरानं आपलं आयुष्य शुद्ध बनतं. म्हणजे इतक्या गोष्टी विचारावर डिपेंड आहेत. ती एक गोष्ट सगळ्यांना माहितीच आहे, आंबा दिसतो ते अवयवांचे सगळे. डोळ्याने आंबा पाहिला, डोक्यात विचार आला तर हा आंबा घ्यावा का? मग आपले हात पुढे गेले, हे सगळं कशामुळे घडलं? हात पुढे गेले की तो खाल्ला गेला, हे सगळं घडलं कशामुळे? फक्त विचार ही गोष्ट एवढी सुंदर. आता तुम्हाला जर मी आता सांगितलं मुंबईत जावा, रेल्वेत बसला तुम्ही रेल्वे, फक्त विचार आपण जाऊन उठून गेलो का तिकडं नाही, फक्त विचार करायला सांगितले. बसा विमानात, जा परदेशामध्ये गेलो, उडा पक्षासारखा आकाशामध्ये उडलो आपण का? फक्त विचार करायला लागतात. मग चांगले विचारही आज बुद्धीनं करायचे, वाईट विचारही आज बुद्धीनं करायचे. वाईट विचार करून आपला सगळा ऱ्हासच होणार आहे, आपण अधोगतीला जाणार आहे. पण जर चांगले विचार केले, संतांचे विचार आपण जर आपल्या डोक्यामध्ये म्हणजे नाही असं तर संतांच्या विचारामध्ये राहिलं, संत वाङ्मयाच्या विचारामध्ये राहिलं तर आपण देवापर्यंत पोहोचू शकतो. आता हे विचार कशामध्ये ठेवले, कशामध्ये आहेत हे विचार तर आपले संत वाङ्मय, संतांचे चरित्र किंवा आध्यात्मिक आपल्या ज्या सगळ्या पुस्तकं आहेत, ग्रंथ आहेत, वाङ्मय आहेत, शास्त्र आहेत, ह्या गोष्टींमध्ये हे सगळं आपल्याला मिळणार आहे. ह्यानं होतं काय, आपण अज्ञानातून ज्ञानाकडे जातो, अंधारातून प्रकाशाकडे जातो, गोंधळातून शांततेकडे जातो. ह्या सगळ्यामध्ये जाण्याचे मार्ग एकमेव म्हणजे
विचार किंवा एकमेव म्हणजे संतांचं ज्ञान किंवा आपलं संत वाङ्मय. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता आपण सगळेजण ज्ञान घेतो, अभ्यास करतो, ह्या ज्ञानानं आपल्याला प्रगती होते, आपण ज्ञात होतो, चारित्र्य घडतं, अज्ञान दूर होतं, आपला विकास होतो, समाजामध्ये आपल्याला प्रतिष्ठा मिळते. हे सगळं कशामुळं? ज्ञानामुळं. पण हे ज्ञान आपल्या संत वाङ्मयाशिवाय अर्धवट आहे किंवा अपूर्ण आहे. जर तुमच्या ज्ञानाला संत वाङ्मयाची जर जोड असेल, संतांच्या विचाराची, भगवंताच्या नामस्मरणाची जर जोड असेल, तर ते ज्ञान तुम्हाला भरपूर मोठी गोष्ट प्राप्त करून देऊ शकतं. बरोबर. असं हे ज्ञान आहे आणि ते आपल्या संत वाङ्मयामध्ये आहे. म्हणून आपल्याला ह्या अभंगांचा, म्हणून आपल्या संत चरित्रांचा अभ्यास करायचा. तसाच आजच्या कीर्तन सेवेसाठी आपण जो अभंग घेतलाय, त्या अभंगामधून तुकोबर आपल्याला फक्त आणि फक्त विचार करायलाच प्रवृत्त करतायत की तुम्ही विचार करा, सार काय असार काय. आणि ते भगवंताचं नामस्मरण म्हणजे सार आहे.